दरम्यान नक्कीच पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलाय, पकडला जातोय झैल, फलंदाज होईल फेल, बॅक टू पहिलवान. आणि आपल्या गावाची स्पर्धा नक्कीच पंचावर येऊन शोभा वाढवायची आहे. विनंती असेल इताडे गावचे ग्रामस्थ जे पण कोणी इथे उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या गावाची स्पर्धा आणि आपल्या गावाचं नाव या क्रिकेट पटलावरती कशा प्रकारे उंचावरती जाईल यासाठी मात्र नक्कीच दरम्यान शुभागमन होताना आपण पाहतोय रामदादा वेलेकर आणि कचरूदादा तिसकर. विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावरती यायचंय. रामदादा वेलेकर आणि कचरूदादा तिसकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच गंगादादा वेलेकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण यायचंय. अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. कारण का स्पर्धा म्हटली ना तर नक्कीच प्रेक्षक आणि मान्यवरांची मांदी नेहमीच लाभत असते. त्याच अनुषंगाने तसेच सुदामदादा वेलेकर दादांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच आमच्या प्रमुख मंचावरती नक्कीच दूरवरून प्रवास करून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पाहुणे जरूर लाभले गेलेत. सुदामदादा वेलेकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुदामदादा वेलेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच अतूट मेहनत इताडा गावाच्या माध्यमातून आम्ही इताडेकर आयोजित IPL अर्थातच इताडा प्रीमियर लीगचा चौथा पर्व आणि चौथा पर्वामध्ये थाटामाटात आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय. शेवटच्या षटकाला मात्र सोपा झेल कॅरी केलाय, फलंदाज होईल फेल, बॅक टू पवेलियन. अखेर मात्र या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण हर्षदच्या माध्यमातून पाहतोय. विकेट, सिंगल आणि विकेट असं मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील आणि त्या षटका 2 चेंडूमध्ये एखादा प्रहार जरूर करावा लागेल टीम फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण ज्या पद्धतीने शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये कुठेतरी विजय करणं फार आवश्यक असेल दोन्ही संघांना. दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपण पाहतोय. बॅकपोटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मखमली स्पर्श जरूर लागली. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडूला अडवलं जाते तत्पर मिळेल एकच धाव. एकेरी धावेने मात्र फारसा फरक पडत नाहीये. कारण का पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर 10+ धावा ज्यावेळी येत असतात तेव्हा फलंदाजी करणारा संघ मात्र हेवा ठरत असतो आणि गोलंदाजी करणारा संघ 10च्या आतमध्ये जर धावा देत असेल तर नक्कीच गोलंदाज मात्र श्रेष्ठ ठरत असो, इतका शंका नाहीये. नक्कीच विनंती असेल सुदामदादा वेलेकर यांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच सकारामदादा पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण दादा मंचावरती यायचंय. तसेच भगवानदादा पाटील असतील, विनोददादा शेलार असतील, तसेच सचिनदादा पाटील, अनेक मान्यवर नक्कीच त्यांना विनंती असेल. सुरेशदादा पाटील सुद्धा असतील ना, विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. वारंवार जरूर आपल्याला विनवणी केली जाते नक्कीच आयोजन कमिटीला अर्थातच इताडा गावाला मात्र सहकार्य करायचं. आपल्या गावाची स्पर्धा आणि आपल्या गावाची स्पर्धा ज्या वेळी घडली जाते तेव्हा गावावरती असणारं प्रेम आपण रंगमंचावरती येऊन दाखवायचं असतं आणि त्याच पद्धतीने दादा विनंती आहे तुम्हाला सर्वांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान सामन्याकडे पहिल्या षटकामध्ये विचार केला तर हर्षदने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धावा देऊन महत्वाची 2 विकेट मात्र कॅरी केली आहे. दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. करणला आपण पाहतो राईट अप ओव्हर द विकेटने. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पाहायला गेलं तर ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक पाहतोय.
दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र वाईट घोषित केलाय. विनंती असेल सर्व ग्रामस्थ मंडळांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वारंवार आपल्याला विनंती केली जाते. इताडे गावचे जे पण कोणी ग्रामस्थ ते उपस्थित असतील त्यांना दादा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु पंचांनी पाहायला गेलं तर आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू रिलीज केला आणि त्याच अनुषंगाने मात्र लागोपाठचे 2 चेंडू खराब हाताळले गेलेत गोलंदाज करणच्या माध्यमातून. दुसरा षटक मार्गस्थ असताना अशा प्रकारची गोलंदाजी जर राहिली तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ ज्याच्या वेळी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मात्र खर्च केल्या जातात त्यावेळी मात्र एक चांगली मेजवानी प्राप्त होत असते आणि त्या मेजवानीचा उपभोग जरूर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या बॅटरला मात्र घ्यावा लागेल. दरम्यान पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केलाय. दूरवरून क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचता क्विकली आणि रॅपिडली जरूर थ्रो केला जाईल का, तर नक्कीच बॅटला स्पर्श झालाय. नक्कीच पंचांचा डिसिजनची वाट पाहिली जाईल. 2 धावा असतील की 1 धाव नक्कीच पंच मात्र आपल्यापर्यंत पोहोचवतील यात काही शंका नाहीये. नक्कीच मात्र या 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पुढे जाते अर्थातच 7 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅकफुटून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाय लेग मध्ये झेलची संधी, परंतु अखेर झेल सोडला गेलाय. अखेर मॅच सोडली की झेल सोडलाय पाहणं मात्र विलंब करावा लागेल. ज्याच्या वेळी एखाद्या फलंदाजाची मात्र झेल सोडली जाते तो फलंदाज मात्र आक्रमकता तिथून धारण करत असतो आणि त्या प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये स्वरूप निर्माण होईल का अशा निशंक नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. हे पाहण्यासाठी मात्र थोड्या वेळाचा विलंब मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एक अग्रेसिव्ह बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय आणि त्याच पद्धतीने फलंदाजी मात्र होत नाहीये. विपुलकडे क्षमता आहे आणि विपुलला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं फार गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट चेंडूला खेळून काढल्या. कार्पेटच्या सायने चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. तत्पर दुसऱ्या धावेचा पेटणं, रनआउटची संधी निर्माण, डायरेक्ट हिटची संधी, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये एक नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने कुठेतरी स्वतःची विकेट गमवावी अशा प्रकारचं चित्र घडत असताना मात्र डायरेक्ट थ्रो लागला. त्यानंतर पंचांनी मात्र डिसिजन थर्ड अंपायरकडे सोपवलाय आणि आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम अर्थातच एनटीसी लाईव्ह प्रोप्रायटर अगदी पाहायला गेलं तर दर्शनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. अगदी पाहायला गेलं तर थर्ड अंपायरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत डिसिजन लगेच पोहोचवला जाईल काही शंका नाहीये. नक्कीच नॉट आउट असणार आहे. दोन धावा जरूर पूर्ण केल्या. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या डबल डिजिट अंकामध्ये जाऊन पोहोचले अर्थातच 10 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना मात्र पहिले 2 खराब चेंडू त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, ताकदीने जरूर बॅट फिरवले, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, सोपा झेल मात्र सोडला जातो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अखेर बऱ्याच उंचावरती झेल असावा अशा प्रकारचा जर चेंडू पाहिला, परंतु खूप सारा टायमिंग असताना सुद्धा मात्र झेल गमावला गेला आणि त्याच अनुषंगाने मिळतील या 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र दुहेरी धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. अजय स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहायला गेलो तर सूरज स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा फुल ऑर लेनचा चेंडू होता, फुलटा चेंडू मात्र बॅटला स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडूची वेळ सांगता अशा प्रकारचे चेंडू ज्याच्या वेळी फलंदाजाला भेटत असतात त्यावेळी मात्र सीमा रेषा बाहेर हा चेंडू फेकणं फार गरजेचं असतं आणि अशा प्रकारचे ज्यावेळी आपण चेंडू डॉट होत असतात त्यावेळी मात्र
कुठेतरी मनाशी अपयश निर्माण होत असतात, काही शंका नाही आहे. तर पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता, बिडकल देण्याचा प्रयत्न, आता मात्र थांबणार नाहीये. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. गावचा साजरा केला जातोय, कारण की एकीचं बल म्हटलं ना तर अनेक मात्र ज्याच्या स्पर्धा असतील किंवा गावातलं कुठलाही सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, कुठलाही कार्यक्रम मात्र योग्यरित्या आणि चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना त्याच पद्धतीने आज पूर्ण इताडेकर, आम्ही इताडेकर एकेकाचं टायटल त्यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर थाटामाटात ही स्पर्धा पार पाडली जाते. अनेक मान्यवर असतील, अनेक प्रेक्षक या स्पर्धेसाठी सकाळच्या सत्रापासून लाभले गेलेत, तसं अनेक दानशूर दाते सुद्धा या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. अगदी मॅन ऑफ द मॅचचा जर विचार केला तर साईनाथ अप्पा पाटील असतील, श्रीकांत मगर असतील, विशाल दादा पटोले असतील, साहिल तिसकर, अक्षय दादा सुरेकर, अभिषेक दादा पाटील, निखिल दादा सुरेकर, रोहित दादा वेलेकर, दैवत दादा वेलेकर आणि शाहीर ग्रुप इताडे भिवंडी, तसेच अनेक मान्यवर असतील, भगवंतदादा पाटील असतील, दयानंददादा पाटील असतील, यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मौलाचा हातभार लागला गेलाय. तसेच जयदादा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच एक मोलाचं योगदान अर्थातच पाहायला गेलं तर संपूर्ण मंडपचा खर्च जगनशेठ पाटील अर्थातच सरपंच इताडे किरवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभला गेलाय. आभार असतील. जेव्हा जेव्हा इताडे गावावरती अनेक स्पर्धा घडत असतात तेव्हा दादांचं प्रेम जरूर अतूट असतात, काही शंका नाहीये. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न यष्टाच्या माध्यमातून होते चूक, मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये फायनल क्षेत्रामध्ये पकडला जातोय झैल. बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिसमिसल. त्यात एक आगली वेगळी संकल्पना इताडा गावाच्या माध्यमातून साकारली गेली आहे, कारण की या विभागामध्ये पहिल्यांदाच एवढ्या प्रकारे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात बक्षीस वितरण सोहळा जरूर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच भेटणाऱ्या खेळाडूला मात्र दिला जातोय. पुन्हा एकदा पोलार लेनचा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूला अडवतोय तत्पर मिलेला निर्धाव चेंडूची वेळ सांगता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये जरूर चांगल्या धावा आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये बालाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली जाते, अचूक लाईन अँड लेग मध्ये गोलंदाजी केली जाते, कारण का बालाकडे फार सारा अनुभव जरूर अनेक स्पर्धा ज्या वेळी घडत असतात त्यावेळी मात्र बाला आपल्या संघासाठी चांगलं कार्यरत करत असतो आणि त्याच पद्धतीने आज आपल्या संघासाठी एक चांगला योगदान करताना पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू मात्र घोषित केलाय पंचांनी. अगदी पाहायला गेला तर कुठेतरी अर्ध्या पिचवरून मागे चेंडू आपटला असावा अशा प्रकारचा चेंडू फेकला आणि त्याच अनुषंगाने मात्र वाईट घोषित केलाय. अतूट मेहनत आपल्याला पाहायला मिळते इताडा गावाच्या माध्यमातून. विनंती असेल हरिभक्त परायण जनार्दन महाराज पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती उपस्थित राहायचं. तसेच सचिन दादा पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
दरम्यान नक्कीच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मात्र फलंदाजाची आक्रमकता दाखवली गेली आहे. चेंडूला फेकून दिलाय लॉंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी बिग ब्लास्ट षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू खाली क्षेत्र निवडलाय. अगदी पाहायला गेलं तर सुरेख क्षेत्रक्षम पाहायला मिळतो डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. दरम्यान चुकीचं अनुमान गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच विनंती असेल सचिन दादा पाटील जे अजय स्पोर्ट संघाचे मालक आहेत दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. तसेच विशाल दादा शेलार असतील, विजय दादा वेलेकर आणि हरचंद दादा पाटील आणि सुरेश दादा शेलार अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. तसेच दरम्यान हरिभक्त परायण जनार्दनजी महाराज पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. पुन्हा एकदा बॅकफुट खेळण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र निवडलाय. नशिबाची साथ मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्राप्त होताना पाहतोय. तत्पर मिळाली एकच धाव. तसेच सत्यवंत दादा पाटील सुद्धा उपस्थित झाले. दादा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. तसेच देवानंद दादा वेलेकर सुद्धा इथे उपस्थित झाले तर व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. अनेक मान्यवर आणि अनेक ग्रामस्थ इताडे गावचे ते उपस्थित झालेत. आपल्याला विनंती असेल की व्यासपीठावरती यायचं कारण का एक स्पर्धा म्हटली तर नक्कीच मानाची आणि सन्मानाची आपण पाहतोय. एक क्रिकेट कुरुक्षेत्रावरती राज्य करणारी ही स्पर्धा अर्थातच IPL इताडा प्रीमियर लीग ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीग 2008 मध्ये संपन्न झाली, ज्यावेळी 2008 मध्ये प्रारंभ झाला त्यानंतर मात्र कुठेतरी प्रत्येक विभागामध्ये आपल्या गावातील खेळाडूंना कशा प्रकारे चान्स भेटेल, कसा परफॉर्मन्स करून आपल्या गावातील मुख्य टीम मध्ये प्रवेश भेटेल यासाठी मात्र अनेक स्पर्धा घडत असतात. आणि त्याच पद्धतीने 2022 मध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आज चौथ्या प्रारंभामध्ये अर्थात चौथ्या पर्वामध्ये थाटामाटात ही स्पर्धा मात्र सजवली गेली आहे. नक्कीच या सजवण्याचा पूर्ण श्रेय जातोय पूर्ण गावातील ग्रामस्थ मंडळी असेल, त्याचं आम्ही इताडेकर अर्थात संपूर्ण टीम दैवत वेलेकर असेल, साईनाथ दादा पाटील असतील, विशाल दादा पटोले असतील, अनेक मान्यवर आणि अनेक गावातील ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच 3 षटकार जर हॅट्रिक केसले गेले तर साईनाथ दादा पाटील आणि श्रीकांत दादा मगर यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सकाळच्या 17 पासून नक्कीच मित्रांनो साईनाथ दादा पाटील आणि श्रीकांत दादा मगर यांचा ATM मात्र ऑन होताना आपण पाहिलाय. 11,000चं तब्बल पारितोषिक असणार आहे. पुन्हा पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्रॉस तो बॅट चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने केलून काढलाय. डायरेक्ट ऑन द फेक आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्ट किटची संधी परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या हा दोन्ही फलंदाज पोहोचलेत एक त्यात शंका नाही आहे. कारण का तेवढीच मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अखेर शेवटच्या षटकामध्ये कुठे ना कुठे धावा जमवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न राहिलाय. भालीच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख फेकला गेला. विपुलने मात्र चांगली फलंदाजी केली नाही परंतु चांगली साध ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिकने चांगला एक षटकार खेचला गेला. त्यानंतर 2 वेळा दुहेरी धावसंख्या त्याच्या माध्यमातून जोडली गेली आहे. परंतु रोशन या सामन्यामध्ये कुठेतरी शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला आणि त्यानंतर आपल्या संघाचा डाव पूर्ण साकारण्याचा प्रयत्न गणेश आणि ऋतिकने केलाय. सहजरित्या 2 धावा मात्र या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावा बनवून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली पार्टनरशिप पुन्हा एकदा बॅकफुट केल्याचा प्रयत्न दिशा दिल्या. दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असेल. ऋतिक पाटील जर ऋतिक तिस्कार 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर खेचले गेले तर नक्कीच साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर दादांच्या माध्यमातून आपल्याला 11,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक दिलं जाईल.
3 षटकार मात्र खेचले जातील का? सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर अनेक बक्षीस लावली गेली. श्रावणदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रति चौकार हॅट्रिक आणि प्रति षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. तसेच तब्बल सीमारेषेबाहेर आयवा कॅच जरूर घेण्यासाठी तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक. अनेक मात्र बक्षिसांचा वर्षाव सकाळच्या सत्रापासून केलं जात आहे. कारण का मानाची आणि सन्मानाची तेवढीच स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. वर्ष 4 आणि 4थ्या वर्षामध्ये धमाकेदार पद्धतीमध्ये आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच NTC स्पोर्ट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. तर पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू दिशा दिली आहे. चेंडूला फेकून दिलाय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी अफलातून षटकार. क्षण जरूर दिलं असावं अशा प्रकारचं चित्र पाहायलाय. दूरवरचा प्रवास आणि दूरवरच्या प्रवासानंतर झेल पकडणं फार अवघड असतात आणि त्याच पद्धतीने झेल पर्यंत पोहोचणं फार शक्य नव्हतं आणि ते अशक्य करून दाखवण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र मिळतात 2 धावा. 2 धावांनी नक्कीच पूर्वार्धाचा खेळ संपन्न झाला आणि धावा पाहायला मिळतात 43 आकड्यावरती आणि 44 धावांचा मात्र पाठलाग करावा लागेल. अर्थातच 44 धावांचा पाठलाग करावा लागेल सूरज स्पोर्ट्स या संघाला. थँक्यू डीजे. अगदी पाहायला गेला तर 44 धावांचा पाठलाग करायचा आणि प्रति षटकामागे 11.00 सरासरी धावसंख्या बनवावी लागेल. कुठंच बघ ना हे बघ रे तेजा आता ते अरे हे खेळलेलं तेजा तुम्ही म्हणजे आज निवड चक्कर सचिन सर. नक्कीच मात्र शुभ सन्मान केला जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय कल्याण वरून नक्कीच आमचे प्रमुख पाहुणे सचिन दादा आले. त्यांचा नक्कीच इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल.
मी विनंती करेल सुदामदादा वेलेकर यांना की आपल्या हस्ते नक्कीच सचिन दादांचा मात्र मनाच्या अंतःकरण शुभ सन्मान करायचा आहे. कपड्याची पिशवी बघावाच ना निखिल त्यांना ना नारळच बोल मॅचला बोलला कुठं बोललो तिथे नक्कीच आपण मंचावरती पाहू शकता कशा प्रकारे सन्मान केला जातोय. सचिन दादा दीक्षित साहेबांचा मात्र इथे शुभ सन्मान केला जातो. तसेच त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय सत्यमदादा चव्हाण यांचा सुद्धा मात्र सत्कार केला जाईल. एक मोलाचं योगदान अर्थातच पाहायला गेलं तर वेलात वेल काढून बिजी शेड्यूल मधून आपल्या स्पर्धेसाठी लाभले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रेमाचं प्रतीक जरूर दाखवलं जातोय. सत्यमदादा चव्हाण यांचा मात्र सत्कार केला जातोय. इतडे गावचं तेवढं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. वेलात वेल काढून जरूर या स्पर्धेसाठी आपण आलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत. सगळ्या दरम्यान चालू असणाऱ्या सामन्याकडे अगदी पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 44 धाव्यांची मात्र आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 24 चेंडू आणि 44 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. अर्थातच प्रति षटकामागे 11.00 सरासरी धावसंख्या मेंटेन करावी लागेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना 43 धावा जरूर जोडल्या गेल्या. ऋतिकने मात्र चांगली फलंदाजी साकारली गेली आणि त्याच्या सोबतीने मात्र गणेशने एक षटकार खेचला गेला आणि त्याच्या सोबतीने एक चांगली धावसंख्या उभारली गेली आणि 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे वीर अर्थातच श्रावण पाटील आणि करणला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण करण असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो श्रावणला. सकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर ज्यावेळी या स्पर्धेचा शुभारंभ झाला श्रावणच्या माध्यमातून चांगलं समालोचन आपण ऐकलं गेलं. उद्घाटन सोहळा त्यांच्या माध्यमातून पार पाडला गेला आणि आज आपल्या मात्र नक्कीच तसेच शाहीर ग्रुपचे जे पण सदस्य ते उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. नक्कीच शाहीर ग्रुपचा जर म्हटलं तर अनेक या विभागामध्ये लौकिक असलेला हा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच रुपेश दादा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. रोशन दादा भोईर असतील अनेक मान्यवर इथे उपस्थित झाल्या. दरम्यान पुन्हा बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे आणि पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी अशा प्रकारची धावा घेणं फार योग्य असणार आहे. कारण 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगला स्कोर आणि त्या चांगल्या स्कोर पर्यंत जर पोहोचायचं असेल तर कुठेतरी आपल्याला गणित चांगलं पक्का करावं लागेल. ज्या पद्धतीने सामना खेळावा लागेल. एक चांगली पार्टनरशिपची आवश्यकता असेल. ती पार्टनरशिप कुठला फलंदाज करण्यासाठी सज्ज मैदानाच्या आतमध्ये राहिले पाहण्यास योग्य असणार आहे. कारण का ज्या वेळी पवित्रता धैर्य दाखवलं जातं त्यावेळी मात्र चांगला सामना आणि दरम्यान यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केला गोलंदाज गणेशने आणि मात्र माघारी परतावा लागेल. अर्थातच या सामन्यातील गोल्डन विकेट श्रावण बॅक टू डगआउट. पतन होताना आपल्याला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी मात्र गणेशच्या माध्यमातून केली जाते. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तेच इतिहास मात्र घडवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुठला फलंदाज आक्रमकता दाखेल हे पाहण्यासाठी मात्र थोड्या वेळाचा विलंब करावा लागेल. आता मोर द विकेटने गोलंदाजी करत असताना थोडासा कुठेतरी रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. कारण का चांगला गोलंदाज नेहमी तोच असतो ज्याच्या बाबतीत पाहायला गेला तर एक श्रेष्ठ आणि शैली आपण ज्यावेळी पाहत असतो रनअप ज्याचा चांगला असतो तो मात्र चांगला गोलंदाज बनवू शकतो आणि हेच धैर्य मनाशी बाळगून कुठेतरी रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळतोय.
समोर एक चांगला फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 3 वरती हर्षदला पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेले तर ऑन साइडला सहजरित्या फटका सजवला गेलाय. माइंड ब्लोईंग षटकार 6 धावांसाठी फेकून दिलाय. गेलाय. इताडे गावचा प्रीमियर लीग यांचा टायटल सॉन्ग अप्रतिम मला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने ही सजावट केली गेली आहे आमचे डेकोरेशन मंडप असतील डीजे सुनील यांच्या माध्यमातून, तसेच आमचे प्रोप्रायटर ती लाईव्ह टेलिकास्ट वाहने आपल्याला पाहायला मिळते. एखादी स्पर्धा म्हटली ना तर नक्कीच अनेक जणांची साथ असणं फार योग्य असतं आणि त्याच पद्धतीने पहिला दिवस मात्र योग्यरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा भन्नाट वेग मात्र प्राप्त केलाय. गोलंदाजाची मात्र प्रशंसा जरूर करावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मागील चेंडू जरूर अगदी पाहायला गेलं तर हलक्याताने स्पंज केला, त्यानंतर मात्र या चेंडूवरती अतिरिक्त वेग प्राप्त करून समोरच्या फलंदाजाला बेट करण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिला षटक जरूर मार्गस्थ असताना धावसंख्या उभारली गेली आहे 8 या आकड्यावरती. एक स्वप्नमय सुरुवात जरूर दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिली आहे. एक जमेची बाजू म्हटली तर नक्कीच एक मोठा फलंदाज श्रावण शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला. त्यानंतर हर्षदला मात्र आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू दिशा दिली, खाली क्षेत्र निवडलाय, कॅप मोठी आहे, चेंडू मात्र थांबणार नाहीये. विजय होईल चेंडूचा सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी अफलातून चमकार. कारण का भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात हीच भविष्याची शिखरे चढण्यात खरा पराक्रम असतो आणि तेच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण हर्षदला करताना पाहतोय. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यश मात्र चांगल्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच पद्धतीने यश मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करतायत. दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू, दबाव, प्रेशर जरूर निर्माण झालाय. अशा प्रकारचा चित्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा फलंदाजी करणारा फलंदाज अर्थातच आक्रमकता दाखवतो तेव्हा गोलंदाजी करणारा गोलंदाज मात्र कुठेतरी आत्मविश्वास गमावून बसलेला असतो आणि त्याच पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये चित्र काढताना पाहतो. धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली आहे. एक स्वप्नमय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. अजूनही पाहायला गेलं तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील इतकी शंका नाही आहे. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट हॅन्डबँड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तत्पर मिळालेली एकच धाव. चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच पंचांचा इशारा येतो का एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच इताडा प्रीमियर लीग मध्ये ज्या 8 संघांचा समावेश आहे अगदी पाहायला गेला तर मीती 11 साईनाथ दादा पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत श्रीकांत दादा मगर यांचा संघ मीती 11. त्यानंतर जानू स्पोर्ट संघ यांचे ओनर अर्थातच मालक आपल्याला पाहायला मिळतात जगनदादा पाटील, सुजल पाटील. बेबी स्पोर्ट संघाचे मालक भगवंतदादा पाटील, तसेच माऊली एंटरप्राइजेस या संघाचे मालक सतीश दादा पाटील. लेट यशवंतदादा स्पोर्ट संघाचे मालक आपल्याला पाहायला मिळतात गणेश दादा पाटील. तसेच एवन जोडी संघाचे मालक सुधीर दादा पाटील आणि दीपेश दादा पाटील. तसेच लेट अजय स्पोर्ट संघाचे मालक सचिन दादा पाटील. तसेच लेट सूरज स्पोर्ट संघाचे मालक श्रावण दादा पाटील आणि शैलदादा पाटील. सर्व संघांचे ओनर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. अनेक दानशूर दाते व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात इताड्या गावामध्ये. आणि सकाळच्या सत्रापासून चौकार आणि षटकार अटकेसाठी जरूर 500 रुपयाचं पारितोषिक श्रावण दादा पाटील यांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे. पुन्हा एकदा हलक्यात आणि पुश करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी पाहायला गेलं तर शॉट
पॉइंट मध्ये कुठल्याही प्रकारचा खेळाडू तैनात नाहीये हेच पाहिलं गेलं आणि फक्त हलक्या त्याने पुश केलं आणि आपल्या संघासाठी मात्र 2 धावा सज्ज केल्यात. तसेच अहवा कॅच साठी मात्र तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. जानू स्पोर्ट जगन पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक, तसेच भगवान दादा पाटील बेबी स्पोर्ट यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. अनेक तांशूर दादा व्यक्तिमत्व या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक बक्षिसांचा प्रवास इथे पाहायला मिळतोय. पण पुन्हा एकदा फुलवर लेनचा चेंडू होता, बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट चेंडूला खेळून काढला, दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय, परंतु फेकी खराब पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने मात्र संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न राहिला. 2 धावेने मात्र धावसंख्या वेगाने फ्लाय झाली आहे. अर्थातच ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते 18, अर्थातच 18 आकड्यावरती 1 विकेट लॉस. दुसरा षटक मार्गस्थ असताना ऋतिक मात्र चांगली गोलंदाजी करतोय, कारण का 44 धावांचा पाठलाग करायचा आणि समोर संघाला माहिती आहे की एकेरी दुहेरी धावेने सुद्धा हा संघ आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो आणि त्याच दिशेने मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू दिशा दिली आहे, झेलची संधी, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक आणि त्यांच्या बोळक्याच्या वरून वेगाने फ्लाय झाले 6 धावांसाठी अफलातून षटकार. जर विचार केला ना तर नक्कीच संघाने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा जरूर जोडल्या जातात, एखादा मध्ये फटका खेचला जातोय. एक चांगली रणनीती आणि चांगली फलंदाजी दोन्ही संघाच्या माध्यमातून केली जाते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बनवली गेली आहे. धावसंख्या उभारली गेली अर्थातच 27 आकड्यावरती. उर्वरित अजूनही या षटकामध्ये जर विचार केला तर 2 चेंडू मात्र शिल्लक असणार आहेत. 14 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. हे सोपं समीकरण बनलं आहे. ते सोपं समीकरण पार पाडण्यासाठी दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तत्पर उभे राहिलेत. पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे, अगदी फिंगर रोल्स केले आणि त्याच अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडू जे होते सांगता, परंतु सहजासहजी नक्कीच आज सामना मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ गमावणार नाही इतक्या शंका नाही. कारण का सामना म्हटला ना तर दोन्ही संघाच्या माध्यमातून संघर्ष आणि संघर्ष मात्र नक्कीच या मातीच्या पेरणामध्ये अगदी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इताडा गाव म्हटलं तर अनेक कलाकार या मातीमध्ये घडले गेलेत. तर पुन्हा एकदा बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, अफलातून फटका, 6 धाब्यांसाठी दर्जेदार षटकार.
सफर करणारा हा षटकार. नक्कीच लखन ऑन द फायर, करण ऑन द फायर अशा पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सर्वच विकेट करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 40 आकड्यावरती. 4 धावेंची आवश्यकता असेल. 9 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्यात चेंडू होता, दिशा दिली, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय, विजय प्राप्त केला. अर्थातच करण याने चांगली फलंदाजी साकारली. तोच ठरतोय करण. करणला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी लगेच यायचं आहे. तर मॅन नक्कीच पाहायला गेला तर आजच्या दिवसाचा लेखाजोखा माऊली एंटरप्राइजेस इताडे संघाने मात्र 2 सामने प्ले केले. दोन्ही सामन्यामध्ये विजय प्राप्त केला. त्यानंतर मित 11 इताडे संघ 2 सामने आजच्या दिवसामध्ये खेळले आणि एका सामन्यामध्ये विजय प्राप्त केला आणि एका सामन्यामध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर यशवंत स्पोर्ट इताडे संघाने सुद्धा 2 सामने प्ले केले. एका सामन्यामध्ये विन केला आणि एका सामन्यामध्ये हार पत्करावी लागली. त्याचनंतर बेबी स्पोर्ट इताडे संघ अर्थात 2 सामने प्ले केले आणि दोन्ही सामन्यामध्ये मात्र पराभूत स्वीकारावा लागलाय. अर्थात या स्पर्धेच्या कुठेतरी बाहेर दिशेने वाटचाल केली आहे, यात काही शंका नाही आहे. त्यानंतर जानू स्पोर्ट इटाडे या संघाने सुद्धा 2 सामने प्ले केले आणि 2 सामन्यामध्ये 2 परास्त केलेत. आणि त्याच अनुषंगाने मात्र बेबी स्पोर्ट इताडे आणि जानू स्पोर्ट इताडे जवळजवळ या स्पर्धेतून बाहेर झालेत अशा प्रकारचा नक्कीच आम्हाला शंका येते. त्यानंतर अजय स्पोर्ट इताडे संघाने मात्र 2 सामने प्ले केलेत आणि 1 सामना जिंकलाय आणि 1 सामना लॉस केलाय. त्यानंतर A1 जोडी इताडे संघाने सुद्धा 2 सामने प्ले केलेत आणि 1 सामना मात्र लॉस केलाय. त्यानंतर सूरज स्पोर्ट इताडे संघाने मात्र 2 सामने प्ले केलेत आणि 2 सामने विजय केलेत. अर्थातच आजच्या दिवसामध्ये टॉप केलाय माऊली एंटरप्राइजेस इताडे संघाने 2 सामने प्ले केले आणि दोन्ही सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. आणि त्यानंतर लेट सूरज स्पोर्ट इताडे संघाने सुद्धा 2 दरम्यान नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय करणला सत्यम दादा यांच्या माध्यमातून एक मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच अवॉर्ड दिला जातोय. 14 तब्बल पारितोषिक आपण पाहतोय. ज्या पद्धतीने स्पर्धा घडवली गेली, अनेक मान्यवर सकाळच्या सत्रापासून पाहिलं